त्यांना विनम्र अभिवादन करून ग्रुप K08 सादर करीत आहोत एकांकिका सँडविच. 3, 2, 1 स्टार्ट. Yes sir. Okay sir. Yes sir. Yes sir. I will call you later. Yes sir. Yes sir. I will get that file to you. Okay sir. आई गं देवा. आई अहो थांबा ना जरा 2 मिनिटं. ऑफिसला फोन सुरू आहे. इथे 2 कामं एका वेळेला चालली आहेत. आलेच मी 2 मिनिटात. आता कोण आलं देवा. हा थँक्यू. अरे यार 1 मिनिट रुको. नाही. काय ना बिडा किती वेळची हाका मारली मी. लक्ष कुठे असतं. काय झालं. अगं माझं वजन कुठं आहे आणि माझ्या गोळ्या कुठे ठेवल्यास आहेस. थांबा हा देते आणून. 1-2 मिनिटं थांबा. दे ना पटकन. सकाळपासून आपल्या त्या फोनवर चालू आहे का. आणि आई जेवणाचं तर लवकर बघ. मला माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जायचं. आता आमची पार्टी आहे. हो करते. प्रयत्न करते. हा आणि हा तुझं जेवण झालं की मला हाक मार. मी आतमध्ये आहे. हो. आई ग देवा. आई ग काय हे. हॅलो. हॅलो वीणा. काय आहे तुझ्याकडून हे अपेक्षा नव्हती ग. काय झालं सर. अगं संध्याकाळी जे रिपोर्टचे टेस्टचे रिपोर्ट पाठवली होतीस ना त्याच्यामध्ये तर खूप चुका आहेत. आणि तो रिपोर्टचं स्पेलिंग आहे चुकलेलं. माहित आहे ना तुला. सॉरी सर. सॉरी. मला अर्ध्या तासात ना सगळं दुरुस्त करून चुका दुरुस्त करून लवकर पाठव मला. ओके सर. सॉरी सर. मी तुम्हाला 15 मिनिटात देसाईंचे रिपोर्ट करेक्ट करून पाठवते सर. हो पाठव लवकर. हो पाठवते ना. वीणा अगं होतोय की नाही तुझा स्वयंपाक आजच्या दिवसा. हो आई थांबा ना. होतच आलाय. अगं हात चालव ना जरा पटपट. 2च हात दिले. काय हे. देवा. चला आता पटपट पोळ्या घेते लाटायला. आई या हो झालाय स्वयंपाक. आले आणा. हो देते. अहो हो पोळ्या करू का नको. थांबा ना जरा. आधी हात कशाला मारलीस मला. आई 2 मिनिटं थांबा फक्त. सतत काय तो कामाला खो. आम्ही काय कामं केली नाही. अहो आई ऑफिसचा फोन आहे घ्यायला लागतो. अगं काय रोज तीच भाजी. जरा वेगळं करत जा की काहीतरी. अहो रोज कुठे. काल फ्लावरची भाजी केली होती मी. मग परवा असेल. अहो आई थांबा मी सांगते तुम्हाला. काल फ्लावरची भाजी होती. परवा शेपूची भाजी होती. आणि त्याआधी बहुतेक चवळीची उसळ होती. बरं बाई माझं चुकलं. की आजकालच्या मुलींना ना काय बोलायची सोय राहिलेली नाही. हा सर. ती देसाईंची फाईल मी करेक्ट करून पाठवली तुम्हाला. ती एकदा चेक करून घ्या. आई तुम्हाला भात हवाय. नाही झालं माझं. आणि तू पण आधी जेवण घेतलंस तरी चालेल. घेते ना. वाचला पण इतक्या. तर मला लंच ब्रेक कधी होतो ते समजेनासच झालंय. देवा. ब्लॅकआउट.
अगं बस बस. ते रविवार आहे आज आणि चहा केलाय मी. अगं रोज तू करतेसच की. आज मी केला. आणि आई आज जेवणाचं पण मीच बघणार आहे. बस तू झोप काढ थोडा वेळ. हो हो थँक्यू हो आई. तर त्यात काय एवढं? आई हा बोल ना. तुम्हाला एक विचारू का? हो विचार विचार. आज तुम्ही स्वयंपाक करताय म्हणून मी विचारते तुम्हाला. आज माझी एक मैत्रीण येणार आहे, तर ती जेवायला थांबली तर चालेल का हो? मग येऊ दे की. तर त्यात काय? आणि यायचंय किती वाजता? ती आज संध्याकाळी 6-6:30 पर्यंत येईल ती. येऊ दे येऊ दे. हो येऊ. काही अर्थ नाही. किंवा आई अगं काय. तुम्ही खूप चांगल्या आहात. बोल रे बोल. काय नाही ग, सहजच फोन केला. काय म्हणतेस मग? काही नाही, रोजचं रुटीन. दुसरं काय असणार? का ग, काय झालं? कंटाळलेली वाटतेस. कंटाळलेली वगैरे म्हणजे अरे आत्ता उठले म्हणून. आत्ता चाललं बघा आई साहेबांना. आई साहेब सध्या खुश आहेत माझ्यावर. अरे वा, काय सांगतेस? अरे आज सकाळी उठून चक्क चहा दिला मला आणि म्हणल्या झोपायचं असेल तर झोप अजून थोडा वेळ. अरे वा, चांगलं केली का मग? चांगलं काय त्यात? अरे चांगलं वगैरे सगळं रविवारी. बाकी उद्यापासून माझी जी धावपळ होते ना ती काय सांगू मी तुला. का ग, काय झालं बरं? अरे सकाळी उठून सगळं चहा पाणी आंघोळ पंघोळ उरकेपर्यंत 9 वाजतात. तोपर्यंत ऑफिसचा फोन येतो. ऑफिसचा फोन आला की मग सगळं ऑफिसचं बघायचं. मग मधल्या वेळात तुझ्या आईचं सुरू होतं, स्वयंपाक करायला घे स्वयंपाक करायला घे. आणि दुसरं असतंच त्यांचं की मला आज बाहेर जायचंय, माझं हे कुठे आहे, माझी पोती कुठे आहे, हे कुठे आहे आणि ते कुठे आहे. माझी इतकी धावपळ होते ना रे, काय सांगू मी आता तुला. अगं मग सोडून टाक ना ग तो जॉब. कशाला? जॉब सोडून दे असं कसं पॉईंट तू म्हणू शकतोस सौरभ? जॉब सोडून दे म्हणून? मला माझं काही प्रोफेशनल लाईफ आहे का नाही? काय बोलतोयस तू हे? अगं तुझं म्हणणं पण बरोबर आहे, पण आता मी कमवतो ना चांगले पैसे, मग कशाला तेवढे गडबड करतेस? पुन्हा तू तेच बोलतोयस म्हणजे? काय बोलतोयस तू हे? अगं तुला त्रास होतो नाही म्हणून म्हणतोय मी. बरं एक काम कर ना, घरी डबा लाव ना. डबा ना? चालणार आहे का तुझ्या आईला लावलेला डबा? आणि मुळात चव आवडणार आहे का त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा? काय बोलतोयस तू हे सौरभ? अगं वीणा, 2 दिवस नाही आवडणार, नंतर आवडेलच की. मी नाही का मेसमध्ये जेवत इथे. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की कारण नसताना आम्ही इथे बेचव अन्न खाऊ म्हणून? अगं नाही, तसं कुठे म्हणालो मी. बरं एक काम कर, घरी कामवाली बाई लाव. बाई लाव म्हणजे पुन्हा तिच्या मागे मीच नाचायचं, तिला सगळं मीच शिकवायचं, तेही सगळं ऑफिसचं काम सांभाळून. काय बोलतोयस तू सौरभ हे? अगं तुझी गडबड होते म्हणून म्हणतोय मी. काय मी तरी काय करा, तूच सांग आता बरं मला. तू दिलेलं सोल्युशन बरोबर नाहीये, कारण की तू नाहीच आहे बरोबर तू दिलेलं कुठलंच सोल्युशन. अगं मग मी तरी नाही काय करणार बरं, तूच सांग. बरोबर, तू काय करणार? तू काहीच करणार नाही. तू फक्त बोलत राहणार सगळ्यांना, कारण तू असतोच बँगलोरला, हो की नाही? अगं तुझी काय अपेक्षा आहे बरं नक्की आता? काही नाही सौरभ, आता माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. मी आता ऑलरेडी खूप चिडलेली आहे. मी फोन ठेवतेय, बाय. अगं वीणा तू. शी यार, मला ना आता या भांडणांचाही कंटाळा यायला लागलाय. ब्लॅकआउट. लाईट्स. काय वीणा? अरे या कशी आहेस? मी छान. हे बघ ही माझी फ्रेंड. तू ओळखतेस ना तिला? हो मी ओळखते. या या, बसा बसा बसा. हो हो बसतोय. 1-2 मिनिटं, मला फक्त एक कॉल करायचा आहे ऑफिसचा. कसला फोन ग? थांब ग, मला एक कॉल करायचा, तेवढा करते. ठीक आहे ठीक आहे. हा हा, हॅलो सर. ती हा ना. उद्याची मीटिंग आहे ना सर?
त्या उद्याच्या मीटिंगचं हो सर. हां 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 हो सर, मी तुम्हाला पाठवते. उद्या पाठवले तर चालेल का? बरं सॉरी सर. मग आज रात्रीपर्यंत मी पाठवते सर तुम्हाला. ओके सर. हां बाय. काय ग झाला फोन तुझा? झाला. बस. बर ते सगळं ठीक आहे. तुम्ही चहा पिणार का? अरे बाई आत्ताच तर आलोय, पाणी पिलं. 2 मिनिटं थांब ना, नंतर घेऊ ना चहा. पहिला तू बस शांततेने. काय झालं? एवढी आशक्त का वाटतेस तू? काही नाही ग, चांगली आहे, बरी आहे मी. मला तर वाटत नाही बघून. तुला वाटते ऍसिडिटी बरी आहे? वो भी नाही बोल रही देखो. जाऊ दे ग, मी तशी थोडीशी आज हे आहेच, म्हणजे थोडी जरा कंटाळलेली आहे. का कंटाळली आहे तू? अगं म्हणून तेच सांगायला मी तुला बोलवलं. अरे सांग ना मग. बर ही सगळी माझी खूप धावपळ होतीये ग घरी. कसली धावपळ होतीये तुला? थांब, तुला सगळं छान व्यवस्थित एक्सप्लेनच करते. अरे बाबा कर ना एक्सप्लेन. तुला तर माहितीच आहे, मी आधी इमेज मध्ये कामाला होते ते. हा. तिथेच माझी आणि सौरभची ओळख झाली, हे पण तुला माहिती. सौरभने मला लग्नासाठी ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तो म्हणला की आपण लग्न करूया, पण मला कमावणारी आणि घर बघणारी असं दोन्ही करणारी बायको होती. मग आता असं करते म्हणल्यानंतर मी असा विचार केला की आपण वर्क फ्रॉम होम घेऊया. मग काय चुकलंय त्यात? अगं सांगते ना, आपण वर्क फ्रॉम होम घेऊया असं मी म्हणलं, पण मला सुरुवातीला खूप छान वाटायला लागलं वर्क फ्रॉम होम. अरे वा किती छान, किती मस्त, आपलं यायचा जायचा वेळ वाचतोय, घरातली सगळी कामं पण होतात, असं सगळं सुरुवातीला वाटायला लागलं ग. पण कसलं काय, डोक्याला तापच जास्त व्हायला लागला माझ्या. अगं का काय, मला इथे सगळं सासूबाईंचं बघायचं, ऑफिसचं बघायचं, मी खूप दमून जाते ग, खूप दमते मी खरंच. माझी इतकी धावपळ होतीये ना ग सध्या, खूप धावपळ होतीये माझी. आणि दुर्दैवाने याच्यावर काही उपाय पण नाहीये. हे कोण बोललं तुला? मग काय उपाय आहे बरं याच्यावर? सगळ्या प्रश्नांवर उपाय निघतो, मग याच्यावर पण आहे ना. काय सोल्युशन? कसलं सोल्युशन मला सांग, मला नीट एक्सप्लेन कर बाई. मला एक सांग, तू सकाळी कधी उठते? 7ला उठते. मग तू तुझं काही शेड्यूल लावलंय? नाही. मग तू याच्यावर शेड्यूल बनवू शकते, तुझं डेली रुटीन काढू शकतेस? हो शकते, माझं एक डेली रुटीन मी लावू शकते. मग तू किती वाजता उठते म्हटली? 7ला उठते. मग तू 7ला उठतेस म्हणलं, जर तू 6 वाजता उठली त्याच्या 1 तास आधी, तू व्यायाम करू शकतेस, तू फ्रेश होऊ शकतेस, स्वयंपाक करू शकतेस, थोडं आरामात बसू शकतेस. त्यानंतर ना तू घरातली कामं झाल्यानंतर ऑफिस जॉईन करू शकतेस. वर्क फ्रॉम होम तर आहे ना तुला. हो ही आयडिया खरंच चांगली आहे. मग आफ्टरनूनला तू तर फ्री असशील, तेव्हा चहा पाणी घे, आराम कर, नंतर इव्हिनिंगला घरातील कामं कर. काय प्रश्न काय मग तुला? खरंच ग नम्रता, खरंच म्हणून मी तुला बोलवते. तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं. असं काही नाही, तू विचारच केला नाही या गोष्टीवर. खरे तू म्हणतेस ते खरे. बाकी काय म्हणतेस तू? बाकी मी छान आहे. छान आहेस. तू हायब्रिड वर्क कल्चर ऐकलंयस कधी? अगं हायब्रिड वर्क कल्चर ऐकलंय ग मी, पण ते किती अर्धवट होतं सगळं. असं कोण बोललं तुला? हो मग काय, 3 दिवस घरातून काम करायचं, 3 दिवस ऑफिस मला जायचं, हे सगळं किती अर्धवट नाही का ग होत? अरे बिना तू पहले हाइब्रिड वर्क कल्चर को समझ लो. बरोबर तर बोलली. इजी होगा ना. पण पुन्हा बाकीच्या गोष्टींचा प्रश्न येतो ग, सासूबाई आणि या सगळ्यांचा. अरे काय त्यात, सोपं तर आहे. 3 दिवसाची तर बात आहे. 3 दिवस तसंही तू घरात स्वयंपाक बनवणार आहे, आणि तसं म्हणलं तू कामवाली जरी लावली घरामध्ये, स्वयंपाक तर तूच करणार ना. हो मीच करणार. हा, मग 3 दिवस तू सगळा स्वयंपाक करते, 3 दिवस फक्त घरातली कामं करते. 3 दिवसाचा राहिला प्रश्न, कामवाली करल. काय राहिलं तिला काम? धुणे भांडी आणि फरशीचं पुसायचं काम आहे तिला. हा हो, तिच्या मागं थोडी पळायचं तुला, हे कर आणि ते कर. ही आयडिया खरंच चांगली आहे. मी खरंच एक काम करते, मी माझं एक शेड्यूल तयार करते. काय नको लिहिणं. घ्या चहा घ्या. अहो काकू, चहा कशाला आणला तुम्ही? आता त्यात काय, मी एवढ्या बऱ्याच दिवसांनी आला कधी. आई बसा. अहो बसा ना पहिलं तुम्ही, आम्ही तर विसरलोच. बसा बसा. काय ठीक आहे. तुम्हाला नाही घेतला चहा? तुमचं सगळ्या गप्पा ऐकल्या मी, आणि चांगलं आहे की ते हायब्रिड वर्क कल्चर.
हो पण ते आईच्या मग माझ्या जाण्याचा काय प्रश्न येतो? आणि आमच्या वेळी असल्या काही सोयी नव्हत्या हो. हायब्रिड वर्क कल्चर म्हणे आम्ही घर बघायचं, पोरा बाळांचं बघायचं आणि ऑफिस पण बघायची. तुम्हाला एवढ्या चांगल्या सोयी मिळतात तर घ्या की उपभोग. माझी काही हरकत नाही. फक्त तुझ्या काही बॉसना चालतं का विचार एकदा फोन करू. मी तिला तेच बोलत होते काकू, ती ऐकतच नाही. विचारेल ना ऑफिसला जाऊन. मी माया गप्पा छान पैकी ती आहे आतमध्ये आणि काही लागलं तर सांगा. बसल्या असत्या काकू जरा वेळ. अरे नाही नाही तुमचं चालेल. मग असं. काय गं, तुझी सासू तर एवढी चांगली समजूतदार आहे तुझी सासू. काय झालं तुझ्या सासूला मग? चांगली वगैरे ते सगळं माझ्या मैत्रिणीचं मोल. इतर दिवशी येऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला. अरे मग माझी सासू तशीच आहे ना, का तुझ्या सासू सारखी आहे? ती तर तुझ्यापेक्षा पुचकट आहे. ती माझ्या मैत्रिणीसमोर पण तसंच वागल. जशी घरात माझ्यासोबत वागते ना, सगळ्यांसमोर तशीच वागते ती. हॅलो माहिती आहे का तुला काही? आता तुम्हाला सगळ्यांना एक छान सोल्युशन सांगितलं. हे मी आता सरांशी अभी, बोलते आणि एकदा 15 सौरभला पण विचारून घेते. तू सौरभला तर विचार. don't worry, तुझ्या don't worry. सासूबाईंचं प्रश्न solve झाले. माझं काय राहिलंय तुला? कसला प्रॉब्लेम आहे का तुला? सर हो म्हणायला नकोत का? अरे सर म्हणतील ना, वर्क फ्रॉम होम दिलंय, मग हायब्रिड वर्क कल्चर का नाही देणार? हो, ते पण खरं आहे. मी उद्या जाऊन जाते एकदा कंपनीमध्ये. हाँ मुझे भी निकलना है, रुको 5 मिनट वेट करो ना, सिर्फ 5 मिनट वेट करो. अरे यार, तुम्ही का निघताय पण एवढ्या लवकर? अरे तिला काम आलंय, माझं पण आज संडे आहे, तुला तर माहिती आहे. ते पण घरी आहेत, मला पण जायचं, थोडा टाइम स्पेंड करायचा आहे. काय गं, थांबली असती थोडा वेळ तर काही 2 मिनिट या सिर्फ, रुक जा. नाही, तिला महत्वाचं काम असेल तर हो तिला जातोय ना रे, जाऊ दे. काय नाही तिथे एवढं. आज तर संडे तिला, ते पण तिला बाहेर जायचं तिच्या फ्रेंड अरे पण सोबत. तिला महत्वाचा फोन आलाय ना. हो जाऊया. तिचं महत्वाचं तुला काम. माझ्यासोबत टाइम स्पेंड नाही करायचा ना? अगं मला टाइम स्पेंड करायचा आहे तुझ्या बरोबर, म्हणून तर मी तुला घरी बोलवलं ना. ठीक आहे चल जाऊ दे. तुला तुझं सोल्युशन भेटलंय ना? तुझ्यामुळेच ते मिळालंय मला. थँक्यू सो मच. वेलकम. बस का आता? चल येतो आता आम्ही. चल बाय. भेटू नंतर ना. वेलकम. काय नाही का त्या तुझ्या सासूची काळजी घे फक्त. वाटलं तर माझ्या सासूकडे पाठव किटी पार्टीसाठी. ठीक आहे बाय. जाते घरी. हो हो कॉल कर. बाय बाय बाय. पडदा